ऐक मित्रा, जर तू हा व्हिडिओ उघडलाच आहेस तर पुढचे 5 मिनिट थांब, कारण ही 5 मिनिट तुम्ही तुझा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलू शकतात. आजच्या काळात जर तू अजूनही फक्त कष्ट करून मोठा पैसा कमवता येतो असे मानत असशील तर इथेच थांब, कारण आता विचार बदलण्याची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूला पहा, जरा सर्वात जास्त मेहनत कोण करतो? शेतकरी, कामगार की दिवसभर कष्ट करणारे लोक? ते पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करतात, कष्ट करतात, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात फारसे काही राहत नाही. याचे कारण हेच एकच आहे. कष्ट महत्वाचे आहेत, पण पैसा फक्त कष्टाने तयार होत नाही, तो विचारांनी तयार होतो. जो माणूस फक्त काम करत नाही तर विचार करतो, योजना बनवतो आणि योग्य निर्णय घेतो, त्याच्याकडे पैसा वाढत जातो, हे लक्षात घ्या. तो स्वतः कधी सर्व काम करत नाही तर योग्य लोक निवडून त्यांच्याकडून काम करून घेतो आणि स्वतः सिस्टीम आणि स्ट्रॅटेजीवर लक्ष देतो. हे बघ, जर तू अजूनही जास्त वेळ काम केल्याने यश मिळेल असे समजत असशील तर तू चुकतोय. तू फक्त शरीराने लढत आहेस. खरं तर खरी जिंकणारी लढाई ही विचारांची असते. कष्ट तुला फक्त जगायला शिकवल, पण विचार मात्र तुला पुढे नेतात समजल. पैसा समजून घेणारा माणूसच पैसा तयार करू शकतो. पैसा ही एक भाषा आहे जी बहुतांश लोकांना शिकवली जात नाही. शहाणे लोक पैशाचा उपयोग कसा करायचा हे शिकतात. ते उत्पन्नाला गुंतवणुकीत बदलतात आणि हळूहळू संपत्ती तयार करतात. ते फक्त कमावत नाहीत तर पैशाला कामाला लावतात. एक साधा माणूस पैसे मिळाले की खर्चाचा विचार करतो, पण हुशार माणूस पैसे वाढवण्याचा विचार करतो. या जगात ऊर्जा आणि वेळ यांचा योग्य वापर करणाराच माणूस पुढे जातो. जो विचारपूर्वक काम करतो तो आपला वेळ आणि मेहनत योग्य ठिकाणी वापरतो. तो कमी परतावा देणाऱ्या गोष्टी कमी करतो आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. तोच माणूस पुढे जातो. जीवनात फक्त धावणे पुरेसे नसते, योग्य दिशेने जाणे महत्त्वाचे असते. जिथे सर्वजण जात आहेत तिथेच यश मिळेल असे नाही. जो माणूस पुढे विचार करतो तो भविष्यातील संधी ओळखतो. तो गर्दीच्या मागे न जाता नवीन मार्ग शोधतो. तोच माणूस यशस्वी होतो. जिथे कमी लोक असतात तिथे मोठी संधी असते. पैसा खर्च करण्याची वस्तू नाही, तो वाढवण्याची ताकद आहे. जो माणूस पैशाला वाढवतो तोच खरा पुढे जातो. तो स्वतःमध्ये कौशल्य वाढवतो, व्यवसायात गुंतवणूक करतो आणि हळूहळू मजबूत सिस्टीम तयार करतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेव. नेटवर्क हेच खरे नेटवर्क असते. ज्या लोकांसोबत तू राहतोस ना, तसेच तू बनतोस. जर तू सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलास तर तुझी विचारसरणी ही तशीच बनेल. म्हणून स्वतःभोवती अशा लोकांना ठेव जे तुला पुढे जाण्यास भाग पाडतात, प्रोत्साहन देतील. आता आणखी एक गोष्ट सांगतो की रिस्क घेण्याची तयारी नसलेला माणूस कधीच मोठा होत नाही. सेफ खेळणारे लोक फक्त स्थिर राहतात पण पुढे जात नाहीत. समजून घेतलेला रिस्कचं आयुष्य बदलतो. रोज काही ना काही शिकत राहणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. जग खूप वेगाने बदलत आहे आणि जो शिकणे थांबवतो तो मागे पडतो. दररोज थोडे नवीन शिक आणि स्वतःला अपडेट करत राहा. ही दुनिया एक खेळ आहे आणि जो हा खेळ समजून घेतो तोच जिंकतो. तुझा जर विचार स्पष्ट असेल आणि तुझा फोकस मजबूत असेल तर पैसा आणि यश दोन्ही झक मारून तुझ्याकडे येणार. म्हणून स्वतःला मजबूत विचारांचा माणूस बनव. पैसा त्याच्याकडे येतो जो इतरांसाठी काहीतरी मूल्य निर्माण करतो. जो लोकांच्या समस्या सोडवतो तोच खरा कमावतो. तू काय हवे आहे यापेक्षा लोकांना काय हवे आहे हे समजून घे. त्यावर काम कर आणि स्वतःला एक व्हॅल्यू क्रिएटर बनव. जर तू इथपर्यंत ऐकले असेल तर तू आधीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहेस. आता फक्त कष्ट नको तर विचारांसह कष्ट कर. प्रत्येक पावलामागे एक योजना ठेव आणि प्रत्येक निर्णयामागे एक ठाम उद्देश ठेव. आता तू आजपासून फक्त धावू नको तर समजून खेळ. दिमाग वापर, स्ट्रॅटेजीने चाल आणि स्वतःला अशी मशीन बनव जी फक्त पैसा कमवत नाही तर तो वाढवत राहते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. डिसिप्लिन हेच यशाचं खरं रहस्य आहे. हे तू तुझ्या डोक्यात फिट करून ठेव. मोटिवेशन 2 दिवस टिकतं, पण डिसिप्लिन संपूर्ण आयुष्य बदलतं. ज्या दिवशी मनात काम करायची इच्छा नसते तरीही तू काम करतोस, त्याच दिवशी तू जिंकतोस. लक्षात ठेव, तुझ्या सवयीच तुझं भविष्य ठरवतात. दररोज तू काय करतोस त्यावर तुझं आयुष्य बनतं. लहान लहान सवयी मोठा फरक घडवतात. म्हणून वाईट सवयी सोड आणि चांगल्या सवयी तयार कर. वेळ हा सगळ्यात मोठा पैसा आहे. पैसा गेला तर परत येतो, पण वेळ परत येत नाही. म्हणून वेळ वाया घालवू नको. जिथे तुझा वेळ जातो तिथेच तुझं आयुष्य जातं, हे जरा डोक्यात ठेव. फोकस करायला शिक. फोकस हा सगळ्यात मोठा सुपर पॉवर आहे. आजच्या काळात सगळेच विचलित आहेत. कोण सोशल मीडियावर तर कोण फालतू गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. पण जो फोकस ठेवतो तोच पुढे जातो. तू सर्वात आधी तुलना करणे बंद कर. तू इतरांशी तुलना करून तू स्वतःला कमजोर करतोस. तुलना करायची असेल तर काल तू कसा होतास आणि आज तू कसा आहेस याची तुलना कर. तेच खरे तुझे ग्रोथ आहे. फेल होशील याची भीती वाटत असेल तर सोड. फेल होणे म्हणजे संपणे नाही तर नवीन शिकणे आहे. प्रत्येक चुका अनुभव नेतात, तुला पुढे नेतात. जो पडतो आणि पुन्हा उठतो तोच खरा जिंकतो. फक्त विचार करून काही होत नाही. ज्ञान तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा त्यावर कृती होते. म्हणून शिक आणि लगेच लागू कर. लक्षात ठेव, जग कोणालाही काही देत नाही, तुला स्वतःच घ्यावं लागतं. म्हणून स्वतःसाठी उभा राहा आणि स्वतःचं आयुष्य घडव.
आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तूच आणि तूच बदलणार आहेस, कोणी दुसरा तिसरा नाही. आज तू निर्णय घे की तुला सामान्य राहायचं की असामान्य बनायचं. सर्वस्व निर्णय हा तुझा आहे, कारण शेवटी इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे वेगळं विचार करतात, वेगळं करतात आणि जगाला दाखवून देतात की ते कोण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी मराठी बुक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.